सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्हा घर कामगार मोलकरीण संघटना आयटकचे चौथे अधिवेशन नाशिकमधील परशुराम सायखेडकर नाट्यगृह या ठिकाणी काल गुरुवारी 30 जानेवारी रोजी संपन्न झालेले आहे. या अधिवेशनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक कामगार उपायुक्त विकास माळी, त्याचबरोबर लोककवी प्रशांत मोरे, दीपक चंदे, प्राचार्य प्रशांत पाटील, भाकप नाशिक जिल्ह्याचे जिल्हा सचिव कॉम्रेड महादेव खुडे, नाशिक शहर भाकपचे सचिव कॉम्रेड तल्हा शेख, कॉम्रेड व्ही डी धनवटे, कॉम्रेड दत्तू तुपे, कॉम्रेड बबली रावत, कॉम्रेड राजू देसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशनाला प्रारंभ झाला. महाराष्ट्रात घरकामगार मोलकरणींना संघटित करण्याचा निर्धार आयटकचे नेते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 2005 मध्ये कोल्हापूर येथे भव्य परिषद घेऊन केलेला होता. नाशिक जिल्ह्यात 2005 साली नाशिक शहरासह मालेगाव, चांदवड, मनमाड, ओझर, सिन्नर, घोटी येथे आयटकच्या वतीनं संघटित करण्यात आले. घरकामगार मोलकरीण सामाजिक बोर्ड महाराष्ट्र शासनानं करावे यासाठी संघर्ष केला गेला. त्याला घरकामगार मोलकरीण सामाजिक सुरक्षा बोर्ड मंडळ 2011 मध्ये महाराष्ट्र शासनानं तयार केले. मात्र दरवर्षी बजेटमध्ये घरकामगार मोलकरीण मंडळासाठी आर्थिक तरतूद नसल्यामुळे योजनांचा निधी उपलब्ध होत नाही. यासाठी सातत्यानं संघर्ष सुरू करण्यात आला. घरकामगार मोलकरीण पाल्यांना शालेय साहित्य मदत संघटनेच्या वतीनं संस्था व्यक्तींकडून जमा करून केली जाते. आरोग्यासाठी शिबिराचं आयोजन केले जाते. तसेच राज्य सरकारच्या वतीनं घरकामगार मंडळाच्या योजना घरकामगार मोलकरीणपर्यंत पोहोचवण्याचे काम संघटना सातत्यानं करत आहे. नाशिक जिल्ह्यातील घरकामगार मोलकरीण संघटना अन्यायाविरोधात लढत आहे. तसेच घरकामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन संघर्ष करत आहे. काल 30 जानेवारी रोजी संघटनेचे चौथे अधिवेशन नाशिक येथे संपन्न झालेले आहे. या अधिवेशनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सहाय्यक कामगार आयुक्त विकास माळी, त्याचबरोबर प्राचार्य प्रशांत पाटील, व्ही डी धनवटे, राजू देसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. खरं म्हणजे नाशिक जिल्हा घरकामगार संघटना आयटक यांच्या वतीने मागील 10 वर्षामध्ये घरकामगारांची नोंदणी असेल, नूतनीकरण असेल, शासनाने जाहीर केलेले विविध योजनेचे लाभ असतील, त्या सर्व घटकापर्यंत पोहोचण्याचं खूप मोठं काम या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे. कारण पूर्वी घरकामगारांसाठी अशा विशेष कुठल्याही योजना नव्हत्या. जरी योजना असतील तर त्या वेळेत निधी अभावी ते लाभ मिळत नसत. परंतु योजना असेल तरच नोंदणी करावी असा हेतू न ठेवता या संघटनेने घरकामगारांना कुठंतरी न्याय द्यायचा, यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीतून मार्ग काढण्याकरता आपण प्रयत्न केले. आणि जेव्हा अन्नाची अडचण होती तेव्हा आपण घरोघरी पीठ वाटलं. त्याच्यानंतर कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेतले आणि त्यामुळे बहुतेक जोडपट्ट्यांशी माझा टच आला. विविध 50 कौशल्य विकासाचे कार्यक्रम आपण पूर्णपणे मोफत शिकवतो आहोत. जसं देसले सरांनी उल्लेख केला, शिवणकाम, बागकाम, ब्युटी पार्लर, मोबाईल रिपेरिंग यासारखे कार्यक्रमाच्या तुम्ही जिथे जिथे राहत असाल, तुमच्यातर्फे मागणी आली तर आपण ते कार्यक्रम पूर्णपणे मोफत तुमच्या एरियात घेऊ. मला असं नक्कीच सांगायचं वाटतं की जगभर उन्नतीचा जो मार्ग आहे तो फक्त आणि फक्त कौशल्य विकासातून जातो. कौशल्य विकासाचा सुरुवात कोणताही माणूस कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावर करू शकतो. त्याच्याकरता एखादं शिक्षणच पाहिजे असं काहीच नाही. किती कामं आहेत मोबाईल संघटनेच्या माध्यमातून आशा वर्कर असतील, अनेक नर्स असोसिएशन असेल, या संघटनेचं महिलांचं सुद्धा ही आपली आयटक संघटना प्रतिनिधित्व करते आणि त्यांनाही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची उमेद त्यांच्या पाठीशी उभी राहून दिले जाते. आणि न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संघटना पाठीमागे हटत नाही. हा आपला संघटनेचा पूर्ण इतिहास आहे. आज नाशिक जिल्ह्यातील सर्व मोलकरणी संघटनेच्या माध्यमातून आपल्या या महिला भगिनींचं नेतृत्व करणारे मीनाताई गडाव असतील, कॉम्रेड सुनीता कुलकर्णी असतील,
प्राजक्ता सापडणे असतील यांचं मनापासून कौतुक करतो, कारण की एकजूट बांधण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. त्याशिवाय हा कष्टकरी वर्ग एकत्र येत नाही. म्हणून जो पुढे होतो त्यांच्या पाठीशी आपण उभे राहता. इच्छा नसते, कुणाला असं वाटतं की माझं घरचं काम सोडून दुसऱ्याच्या घरात कामाला जाऊ. परंतु या देशामध्ये परिस्थिती आहे की या देशामध्ये सर्वांना कामाची संधी मिळत नाही. या देशामध्ये व्यसनाधीनतेचं एक राज्य आहे. अनेकांचे पती व्यसनाधीनतेमुळे वाया जातात, कुटुंब चालवायला पैसे नसतात. अनेक भगिनी अशा आहेत की ज्यांना परिस्थितीमुळे कुटुंबाला हातभार लावावा लागतो. कोणत्याच भगिनीची इच्छा नाही की आपण दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करावं. परंतु आयटकची भूमिका आहे भगिनींनो, श्रमाला प्रतिष्ठा भेटली पाहिजे. कोणत्याही प्रकारचं काम हे कमी दर्जाचं नसतं. म्हणून तुम्ही जे काम करतात हे कमी दर्जाचं काम नसून ते कामगाराचं काम आहे. म्हणून आपण स्वतःला कधीच कमी समजता कामा नये, हे तुम्हाला मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. घरकाम करताना अनेक प्रसंग येतात, अनेक चुकीच्या पद्धतीने आरोप लावले जातात कोर्टामध्ये. तर या अधिवेशनात काही मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत, त्यावर देखील एक नजर टाकूयात. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी पूर्णवेळ अधिकारी कर्मचारी निधी उपलब्ध करून द्या. घर कामगार म्हणजेच मोलकरींना वृद्धापकाळी शासनाच्या वतीने दरमहा पेन्शन द्या. घर कामगार राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं पाल्यांना नियमित शिष्यवृत्ती द्या. मोफत आरोग्य सुविधा द्या. घर कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा. ESI आणि PF लागू करा. त्याचबरोबर घर कामगारांसाठी घरांची योजना राबवा. घर कामगार सर्वे करून दारिद्र्य रेषेचे कार्ड द्या. अशा मागण्या यावेळी मांडण्यात आलेल्या आहेत. दरम्यान या प्रसंगी अध्यक्षा कॉम्रेड मीना आढाव, उपाध्यक्षा छाया वराडे, उपाध्यक्षा मीना जाधव, सचिव प्राजक्ता कापडणे, सहसचिव सुरेखा पाटील, संघटक लता लहामगे, खजिनदार प्राजक्ता मगर, कार्यकारिणी सदस्य लता तुपे, संध्या मराठे, प्रणाली चंद्रमोरे, पूजा झनकर, रेश्मा पठाण, जयश्री वर्मा, अलका टिडे, सरस्वती गवारे, सुषमा उघाडे यांची यावेळी पुढील 3 वर्षासाठी पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.